पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी. अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपला सर्वांचे स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. श्रीराम. श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे. समर्थ सांगतात की हे मना, सज्जना, चांगल्या असणाऱ्या मना, तू काय कर, भक्ती मार्गानेच वाटचाल कर आणि त्या मार्गाने गेला असता तुला तो भगवान परमात्मा सहजगत्या प्राप्त होईल. सहजगत्या देवाची तुला भेट होईल. आणि याकरता संत महात्म्यांनी किंवा शास्त्रांनी ज्या गोष्टीचा त्याग करायला सांगितलेला आहे त्याचा त्याग कर आणि जी गोष्ट स्वीकारायला सांगितलेली त्याचा स्वीकार कर, असं समर्थ या श्लोकामध्ये म्हणतात. मंडळी, आपण याचं चिंतन आता करायला सुरुवात करूया. पहिली गोष्ट अशी आहे की समर्थांना त्यांच्या मनाला बोध करावा लागला का, त्याची गरज होती का, हा पहिला प्रश्न आहे. कारण का तर समर्थांचा जर आपण विचार केला तर ते इतक्या आध्यात्मिक उंचीचे आहेत. त्यांनी स्वतःची आध्यात्मिक उंची एवढी वाढवलेली होती की त्यांना आता त्यांच्या मनाला बोध करण्याची काही गरज नव्हती. तरी देखील त्यांनी मनाला बोध का केला, मनाच्या श्लोकांची रचना का केली, त्याचा विचार आपल्याला करणे गरजेचं आहे. संतांचं एक वैशिष्ट्य आहे मंडळी. संत ही बोलत असताना केव्हा दुसऱ्याला बोलतात, केव्हा स्वतःला बोलतात, केव्हा देवाशी बोलतात, केव्हा संतांशी बोलतात. परंतु सर्व बोलण्यामधून जगाचे हित व्हावे हाच संतांचा उद्देश असतो. आणि म्हणून काही वेळेला स्वतःवरती घेऊन जगाला बोध करण्याची संतांची पद्धत आहे. म्हणजे जसा एखादा पक्षकार आपल्या अशिलाची बाजू कोर्टासमोर मोठ्या हिरिरीने मांडत असतो की जसा काही त्यांनीच तो गुन्हा केलेला आहे अशा पद्धतीने तो मांडत असतो. परंतु त्याचा त्याच्याशी काही संबंध नसतो. त्याला आपल्या अशिलाचा बचाव करायचा असतो. या पद्धतीने तुमच्या माझ्यासारख्या सामान्य पामर जीवांचा उद्धार व्हावा, त्यांनी सन्मार्गाने चालावे, याकरता संत स्वतःकडे दोष घेतात काही वेळेला आणि स्वतःच्या मनाला बोध करतात. बऱ्याच ठिकाणी असा आपल्याला उपदेश पाहायला मिळतो. किंवा तुकाराम महाराजांनी तर एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. आता तुकाराम महाराज तसे होते का? आपण जर विचार केला तर या गोष्टीचा त्यांच्याशी काही संबंध येत नाही. परंतु तुमचा माझा विचार करून संतांनी हे बोललेलं आहे. तसं समर्थांनी या श्लोकामध्ये स्वतःच्या मनाला बोध केला आहे असं जरी वाटत असले तरी तो सर्व जनाच्या म्हणजे तुमच्या माझ्या मनाला केलेला एक प्रकारचा बोध आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, लेकी बोले सुने लागे. या न्यायानं त्यांनी तुम्हा आम्हाला न सांगता स्वतःच्या मनाद्वारे तुम्हा आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा मनाचे श्लोक का निर्माण झाले त्याचा थोडासा इतिहास पहिल्यांदा आपण पाहू मंडळी. समर्थाने चाफळ येथे श्री राम मंदिराची स्थापना केली आणि तिथपासून चाफळमध्ये श्री रामनवमीचा मोठ्या प्रमाणात उत्सव होऊ लागला. समर्थ भव्य प्रमाणात तो उत्सव करायचे. त्याकरता श्रीमंत छत्रपती महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्याकडून त्या उत्सवाला सहाय्य होत होते. एके वर्षी काय अडचण आली माहिती नाही, परंतु शिवाजी महाराजांच्याकडून किंवा राजधानीमधून उत्सवाकरता सहाय्य मिळणे त्या वर्षी शक्य नव्हते. समर्थांनी विचार केला की उत्सव तर झाला पाहिजे, मग काय करायचं? समर्थांनी विचार केला की भिक्षाटनावरती समाजामधून प्रत्येकाकडून जे काही मिळेल त्यावरती उत्सव करायचा असं ठरवून आपल्या सर्व शिष्यांना भिक्षाटनाकरता समर्थांनी पाठवलं. आणि भिक्षा मागत असताना त्याने असा दंड घालून दिला की एका दगडात दोन पक्षी या न्यायानं
भिक्षाही मिळाली पाहिजे आणि त्या कामी समाजाचा बोधही झाला पाहिजे असा उद्देश समोर ठेवून समर्थांनी श्लोक रचना केली आणि त्या प्रत्येक शिष्यानं सांगितलं की प्रत्येकाच्या दारासमोर उभा राहून एक श्लोक म्हणायचा आणि जी भिक्षा देतील ती घेऊन यायचं. अशा पद्धतीनं समर्थांनी आपल्या शिष्यांना हे श्लोक लिहून दिले. त्याप्रमाणे दारोदारी त्या ठिकाणी भिक्षेसाठी जाऊन आपल्या सर्व शिष्यांनी हे श्लोक म्हणावेत आणि जय जय रघुवीर समर्थ ही घोषणा करताच लोकांनी भिक्षा द्यावी. अशा पद्धतीने हा शिरस्ता सुरू होता. या पद्धतीने समर्थाने तो रामनवमीचा उत्सव केला. असा या श्लोकांच्या निर्मितीचा इतिहास सांगितला जातो मंडळी. आता महत्वाचा प्रश्न असा आहे की मनाचे श्लोक, मनाला केलेला बोध ह्याची खरीच आवश्यकता आहे का, असा ज्यावेळेला प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला मनासारखा दुसरा कोणताच विषय अध्यात्माच्या उपयोगाचा नाही आहे. म्हणजे आपली 10 इंद्रिये आणि 11वं मन आहे. 10 इंद्रियांचा स्वामी म्हणून मनाला सर्व इंद्रियांचा राजा म्हटलेला आहे. आणि राजा जर आपल्या अधीन झाला तर त्याची सर्व प्रजा किंवा त्याचं सर्व सैन्य ह्याला वेगळ्या पद्धतीने जिंकावं लागत नाही. म्हणून मन ज्याच्या ताब्यात आलं त्याला सर्व गोष्टी साध्य होतात. किंवा शास्त्रामध्ये असं एक वचन आहे, मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः. मन हेच माणसाच्या मोक्षाला किंवा बंधनाला कारणीभूत होऊ शकतं. तेव्हा अशा मनाला आपण आपल्या ताब्यात आणण्याकरता प्रयत्न केले पाहिजेत. कारण मंडळी असं आहे की मन ही एक अशी गोष्ट आहे की ती सहसा कोणाच्या ताब्यात येत नाही. त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण निर्माण होऊ शकत नाही. त्याच्याबद्दल खूप अशा प्रकारे साहित्यामध्ये वर्णन केलेलं आहे. मन कसं आहे, काय आहे, मनाचं विश्लेषण करायचं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. एका प्रवचनात आपण ते करू शकणार नाही. परंतु मनाचा स्वभाव सांगत असताना असं म्हटलेलं आहे की मन हे खट्याळ पोरासारखं आहे. खट्याळ पोरासारखं म्हणजे एखादं लहान मूल असावं, जी गोष्ट करू नको असं त्याला सांगितलं असता ती गोष्ट जाणीवपूर्वक मुद्दाम त्या मुलाने करावी. नको म्हणेल ते करावं, नको म्हणेल तिथं जावं, हे जसं ते मूल करतं त्याप्रमाणे आपल्या मनाचा स्वभाव आहे. म्हणून या मनावरती अंकुश ठेवणं फार कठीण गोष्ट आहे. आणि त्याकरता त्याला हळूहळू प्रयत्न करून, प्रयत्नाद्वारा त्याला सुस्कारून, त्याला गोड बोलून, त्याच्याशी सलगी करून, त्याच्याशी मैत्री करून त्याला आपल्या विचाराप्रमाणे वागायला लावणं, याचा प्रयत्न करणं हे संतांनी आपल्याला करायला सांगितलेलं आहे. नाही तर परिस्थिती मंडळी अशी आहे, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. मनाच्या मागे लागून मन जिथं जाऊया म्हणेल तिथे जाईल, मन जे करू म्हणेल ते करेल, मन जे खाऊ म्हणेल ते खाईल, त्या माणसाची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. शास्त्रामध्ये श्रेयस आणि प्रेयस असे 2 मार्ग सांगितलेले आहेत. प्रेयस याचा अर्थ मनाला जे बरं वाटतं ते, पण शास्त्राने त्याचा निषेध केलेला आहे. आणि श्रेयस मनाला आवडत नाही परंतु शास्त्राने ते योग्य आहे असं सांगितलेलं आहे. मंडळी कल्पना अशी करा, एक माणूस खूप आजारी आहे, त्याच्या रक्तामध्ये दोष निर्माण झालेला आहे आणि त्या माणसाला डॉक्टरनी सांगितले की बाबा तू कारल्याची भाजी खाल्ली पाहिजे रक्तशुद्धी करता. आता कारल्याची भाजी ही आवडणारी वस्तू नाही आहे, पण तो रोगी मनुष्य होता, त्याला आवडणारी वस्तू म्हणजे भजे. आता त्या माणसाने आवडणारी वस्तू म्हणून जर भजे खाल्ले तर रोग बरा होईल का रोग बळकट होईल? आणखीन आवडणारे वस्तू भजे आहेत पण भजी खाऊ नये. कारल्याची भाजी न आवडणारी आहे पण ती आपल्याकरता योग्य आहे, श्रेयस आहे, म्हणून ती जरी आवडत नसली तरी खावी, ही जसं योग्य आहे तसं परमार्थामध्ये मन सहसा रमत नाही. परमार्थ करायलाच मन सहसा तयार होत नाही, परंतु त्या मनाला आपण सुस्कारून, गोड बोलून, प्रयत्नपूर्वक जर परमार्थाच्या मार्गावर जर आणलं तर त्या ठिकाणी महाराज म्हणतात की त्या मनाच्या द्वारा आपण परमात्म्यापर्यंत सहज जाऊ शकतो.
अशा प्रकारचा उपदेश या मनाच्या श्लोकद्वारा रामदास स्वामींनी त्यांच्या मनाच्या निमित्तानं तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवांना केलेला आहे. मंडळी, या श्लोकाचा उत्तरार्धाचा जो काही चिंतनाचा भाग आहे तो आपण उद्याच्या चिंतनामध्ये बघूया. मंडळी, चिंतन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांच्यापर्यंत शेअर करा आणि लाईक करा अशी आपणास नम्र विनंती. नमस्कार. रामकृष्ण हरी.